नमस्कार, मी सुरेश चव्हाण आणि आपण बिंदास बोल पाहतात. कचरा बहाणा हिंदू निशाणा. सांगलीमध्ये 2 हिंदूंची हत्या याला मी सामान्य घटना मानत नाही, म्हणून सुदर्शन मराठीवर हा बिंदास बोल घेऊन आलोय. हिंदीवर तर मागच्या 23 वर्षापासून आम्ही सांगतोय की हिंदूंना मारण्याचे विभिन्न डाव कसे खेळले जातात. सांगलीतली घटना ही एक घटना नाही, ही सिरीज ऑफ अशा प्रकारच्या घटना आहे. महाराष्ट्रातला मीडिया व हिंदी मीडियासुद्धा याला सामान्य घटना मानतोय. 2 लोकातला वाद मानतोय. हा 2 धर्माचा वाद आहे, 2 विचाराचा वाद आहे, धर्म आणि अधर्माचा वाद आहे. पण नपुसक मीडिया याला सामान्य कचऱ्याची घटना सांगतो. आणि म्हणून आज मी मराठी बिंदास बोल तुमच्या समोर घेऊन यायचं ठरवलंय या आजच्या शोमध्ये. म्हणूनच मी टायटल दिलंय कचरा बहाणा हिंदू निशाणा. कचरा हा बहाणा आहे हे जर तुम्ही समजलं तर तुम्ही वाचाल. आणि जर तुम्ही या मराठी आणि हिंदी सेक्युलर मीडियाच्या बातम्यांचे बळी पडले आणि तुम्ही याला एक 2 लोकातला वाद मानाल तर उद्या निशाणात तुम्ही असाल. शॉक फॅक्ट काय? 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सकाळी 6 वाजता कुपवाड या सांगली जिल्ह्यातल्या एका सांगलीतल्या भागामध्ये एक हिंदू दाम्पत्याला हातोडा आणि चाकूनी ठार केले गेले. आरोपी फरीद शेखने साफ सांगितले होते, हे क्षेत्र मुस्लिम एरिया आहे, यहाँ मत ना, तुम्ही इथं राहू शकत नाही. तरी सुद्धा त्यांनी घर तिथं विकत घेतलं, ते राहिलं. आणि म्हणून 3 वाक्यात जर म्हणाल तर कचरा फेकला, हिंदू मारला आणि मीडिया म्हणतो किरकोळ वाद. आजचा निर्णायक प्रश्न आहे. कुपवाडमध्ये किरकोळ वादाला रक्तरंजित शेवट. बुलडोझर चालवा, पण न्याय कधी मिळणार आणि असा पॅटर्न कधी थांबणार का नाही, हा याच्या पाठीमागचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मराठी माणसा, हिंदू, अरे कान उघड, उघडे ठेव. मीडिया तुला सांगतोय कचरा टाकण्याचा किरकोळ वाद होता आणि सत्य आहे. फरीद अब्दुल शेखने 9-10 महिन्यापासून हिंदू कुटुंबाला सांगितले होते, हे क्षेत्र आमचं आहे, म्हणजे मुस्लिम मोहल्ला आहे, तू इथं राहू नको. नव्या घरात आले तर त्रासाला सुरुवात झाली. दगडं फेकणं, रात्री दिवे तोडणं, त्यांच्या घराच्या समोर कचरा टाकणं. अतिरेक तेव्हा झाला जेव्हा 15 ऑगस्टच्या सकाळी मनीषा केसकर पाणी गरम करत होत्या. फरीदने कचरा फेकला, वाद झाला, मोहनमध्ये पडला. फरीद घरात गेला, हातोडा आणि चाकू घेऊन आला आणि मोहनच्या डोक्यात हातोडा मारला. मनीषाच्या पोटात आणि डोक्यात चाकूने वार केले. मनीषा मरण पावली. मोहन 3 दिवसांनी मरण पावला. 2 मुले अनाथ झाली. किरकोळ घटना नाही आहे ही, हिंदू मिटवण्याची योजना आहे. लोक म्हणतात की फाशीची शिक्षा द्या. या एकाला फाशीची शिक्षा देऊन थांबणार नाही, त्यांनी तर ती दिलीच पाहिजे. यांच्या घरावरच फक्त बुलडोजर नाही चालणार. हा ज्या मस्जिदीशी जोडलेला होता त्या मस्जिदीवर बुलडोजर चाललं पाहिजे. ज्या मदरसाशी जोडलेला होता त्याच्यावर बुलडोजर चाललं पाहिजे. पण तेव्हा ना, जेव्हा तुम्ही याला 2 लोकांतला वाद नाही, 2 धर्मातला वाद मानाल. आणि म्हणून आज सगळ्यात महत्त्वाच्या या मुद्द्यावर मी आज बिंदास बोल करतोय आणि निमंत्रित करतोय चर्चेला आमच्या बरोबर आता जुडलेले सांगलीमधनं लोकप्रिय नेते आणि पूर्व आमदार नितीन शिंदेजी, आपलं स्वागत आहे. हिंदुत्वाच्या आवाजासाठी आपण ओळखले जातात. सतीश कोचरेकरजी, प्रवक्ता हिंदू जनजागृती समितीचे, आपलंही स्वागत आहे. आणि सोशल मीडियावर जे दर्शक या कार्यक्रमाला पाहतील, तुमच्या कॉमेंटची ही सहभागिता आम्हाला या कार्यक्रमात पाहिजे. तुमच्या भागात असं काही होत असेल तर आम्हाला कळवा. सुदर्शन मराठीची टीम तुमच्याकडे येईल. मी नितीनजीपासूनच सुरुवात करतो. नितीनजी, सांगली, सातारा, कोल्हापूर मर्दांचा तिखट एरिया मानला जातो. अशा ठिकाणी लांडे फार डोकं काढतील असं वाटत नव्हतं, पण मागच्या काही काळापासून इथल्या घटना वाढल्या आहे. या घटनेबद्दल तुमचं मत? या ज्या घटना वाढल्या, हा जो कचरा टाकण्याचा जो कारण आहे, हे कारण त्याच्या मागचं कारण नाही आहे. हा जो फरीद शेख आहे, क्रूरकर्मा जिहादी, हा मशिदीमध्ये आणि मदरशामध्ये शिक्षण घेतलेला आहे, 5 वेळा नमाज पढणारा आहे. त्या ठिकाणी हे हिंदू कुटुंब राहता कामा नये यासाठी त्यानं हे संपूर्ण कुटुंब, त्या कुटुंबाची निर्घृणपणे हत्या केलेली आहे. आणि ह्याचा ब्रेन वॉश त्या ठिकाणी केला होता.
त्या मशिदीमध्ये आणि मदरशामध्ये तो जात होता, त्याचा ब्रेन वॉश केला होता. हिंदू म्हणजे काफीर आणि काफीरची हत्या केल्यानंतर जन्नत प्राप्त होतं, अशा पद्धतीचं त्याच्यावर बिंबवल्यामुळं त्यानं या कुटुंबाची निर्घृणपणे हत्या केली. त्यांनी तेवढीच हत्येवर तो थांबला नाही, तर पोलिसांनी ज्या वेळेला त्याला पकडायचा प्रयत्न केला तर तो पोलिसांच्याही अंगावर हल्ला करत होता. तर त्याला फाशी देणं हे उत्तर नाही, तर त्याला त्या ठिकाणी हिंदूंनी आक्रमक होऊन हे जे घर आहे हे मराठा समाजातलं अत्यंत गरीब कुटुंब, पण ते मराठा समाजातलं घर आहे. केसरेकर, मोहन केसरेकर, वास्तविक ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाज आज शूर धाडशी म्हणून ओळखला जातो, तो मराठा समाज का आवाज उठवत नाही? त्या दुसऱ्या क्षणी त्याचं घर जाळलं पाहिजे होतं, त्याला पोलीस स्टेशनमध्ये घुसून ठेचून मारायला पाहिजे होतं, असं आमचं मत आहे. हिंदू एकता आंदोलन संघटना प्रदेशाध्यक्ष म्हणून मला हे वाटतं. बिलकुल. मी सनातन हिंदू जनजागृती समितीच्या प्रवक्त्याकडे पण चालतो. सतीशजी, तुमची प्रतिक्रिया. अनम्यूट करून बोला, अनम्यूट करा तुम्ही आधी. हां, बोला. अजूनही तुम्ही अनम्यूट नाही केलं. सतीशजी, आधी अनम्यूट करा. अजूनही नाही झालं. तोपर्यंत मी नितीनजीकडे पुन्हा एकदा चालतो. तुम्ही अनम्यूट करून ठेवा. नितीनजी, सांगली सारख्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करतात, भिडे गुरुजींचं पण ते हेडक्वार्टर आहे, असं सगळं असूनही त्या ठिकाणी असं कसं होऊ शकतं असं लोक विचारतात. अनेक तक्रारी, दररोज अनेक तक्रारी सांगली जिल्ह्यातून, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. ज्या ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्या ठिकाणी हिंदूंना त्रास द्यायचा प्रयत्न जातोय, की त्या ठिकाणी मांसाचे तुकडे टाकणे, त्यांना त्यांच्या घरावर लाईट मारणे, उघड्यानं आंघोळ करणे. मशिदीमध्ये वास्तविक राहता येत नाही. मशिदीमध्ये 20-20, 25-25 लोक हे तबलिकी, हे जमातीच्या नावाने येतात आणि त्या ठिकाणी राहतात आणि त्या परिसरात हिंदूंना त्रास देतात. अनेक पत्र येतात. त्या पत्रासाठी आम्ही पोलिसांशी जाऊन भांडतो, वाद घालतो, कारवाया करा म्हणून मागणी करतो. पण दुर्दैवानं ज्यांच्या डोक्यामध्ये गांधी नेहरू बसलेले आहेत, सर्वधर्म समभाव, समाजवादी, असं पुरोगामी हे जे लोक आहेत, हे आम्ही मुद्दामून हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून सांगतायत. परंतु ह्यांना आम्ही वारंवार सांगतोय की आज ह्या मनीषा केसरेकर कुटुंबावर वेळ आली, उद्या तुमच्यावर ही वेळ यायला लागणार. कमी लगेच वेळ लागणार नाही, तर तुम्ही सावध व्हा आणि हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या वेळेला ही घटना घडली, त्या घटना घडल्यानंतर अनेक मुस्लिम नेत्यांनी ज्या वेळेला आम्ही आवाज उठवला की ही केस आहे, ही फास्ट ट्रॅक मध्ये चालून जलद न्यायालयामध्ये चालून त्याला तातडीनं 2 महिन्याच्या फाशीची शिक्षा द्या, त्याच्या घरावर ताबडतोब बुलडोजर फिरवा, त्याचा तातडीने एन्काउंटर करा. आणि जसं योगी आदित्यनाथांचं सरकार आहे आणि त्यांचे जे पोलीस आहेत, ते पोलीस जशा पद्धतीनं त्या जिहाद्यांना, या जिहादी मुस्लिमांना, कुरुकर्मा मुस्लिमांना जसं बळवतात आणि मारतात आणि तुडवतात, तसं त्यांना बेदम मारहाण करून त्यांची त्या परिसरामधनं झिंड काढली पाहिजे. जो तुम्ही म्हणताय, पण या उपायासाठी सरकारची मानसिकता होणं गरजेचं आहे. माजलेल्या सांडांना याच प्रकारे शांत करता जाऊ शकतं आणि त्यातून दुसऱ्यांच्या मनातही भीती निर्माण केली जाऊ शकते, कारण कायद्याचं भय पाहिजे. सतीशजी, सतीशजी, चला सतीशजी, पुन्हा ज्यावेळी अनम्यूट होतील त्यावेळी त्यांच्याकडे जाऊ. हा, आता बोला. मुळात सर्वप्रथम नितीनजी शिंदे साहेब आणि त्याचप्रमाणे हिंदू एकता आंदोलन आणि पूजनीय भिडे गुरुजींची शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या समस्त हिंदुत्ववादी संघटनांचं आणि त्यांच्या वाघांचं खरं तर यावेळेला मी अभिनंदन करणार नाही, पण समस्त हिंदूंच्या वतीने आभार मानेन की किमान काही का होईना त्यावर कुठेतरी कारवाई झाली.
ज्या वेळेला आता कुपवाड हा जेव्हा शब्द ऐकतो त्यावेळेला मला काश्मीरमधलं कुपवाडा आठवतं. ज्या वेळेला 1990 साली हिंदूंचा पूर्णपणे तिकडे नरसंहार करण्यात आला आणि हिंदूंना हाकलून देण्यात आलं, तशाच प्रकारची परिस्थिती आज महाराष्ट्रात होऊ घातलेली आहे. म्हणजे तुम्ही तसं म्हणालात, ज्या प्रकारे ही घटना तुम्ही एक्सप्लेन केलीत, आजपर्यंत कुठल्याही वृत्तवाहिनीवरून इतक्या सलगपणे हा विषय घेतलाच गेला नाही आणि याचं गांभीर्य समजावून सांगितलं गेलेलं नाहीये. ज्या वेळेला नितीन शिंदे साहेबांनी सांगितलं की किती प्रमाणात प्रयत्न करावे लागले आणि त्या माणसाच्या घरावर बुलडोजर फिरवावा लागला. आपल्याला एक माहिती असेल की आता जेव्हा निदा खानला पकडलं गेलं होतं आणि तिला लपवणाऱ्याच्या अंगावर तिच्या घरावर सुद्धा जेव्हा बुलडोजर फिरवला जात होता, त्यावेळेला तिकडची सगळी जी समर्थक मंडळी होती, सगळी जिहादी होती, ही सांगत होती आम्ही ते घर पुन्हा एकदा बांधून देऊ. म्हणजे अशा प्रकारचा माज जो आहे तो या जिहाद्यांचा हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि यापुढे जाऊन फक्त बुलडोजर नाही, तर आता ज्या मुली त्यांच्या अनाथ झालेल्या आहेत, तर ज्या जिहाद्याने हे काम केलेलं आहे त्या जिहाद्याला तर फाशी झालीच पाहिजे. त्याच्याबरोबर त्याची मालमत्ता सरकारने जमा करायला हवी, त्याचा लिलाव करायला हवा आणि त्या लिलावातून जे काही पैसे जमा होतील ते या बिचाऱ्या अनाथ मुलींच्या पूर्णपणे संगोपनासाठी दिले पाहिजेत, असं आमचं स्पष्ट मत आहे. हो, परंतु या मागण्या आहे या प्रत्यक्षात कधी उतरणार सतीची? की ना कायदा आपल्या ज्या पद्धतीने काम करतोय, आज जर निदा खानला सुद्धा, आज मी वाचलं की देशाविरोधात कारवाई करणारी निदा खान सुद्धा जामिनावर सुटते. तिला सुद्धा कायद्याचं संरक्षण आहे. ज्या मुलीला, त्या बिचारा मुलीला मारणारा जो दिल्लीला जिला मारलं गेलं, वसईची जी मुलगी होती, लव्ह जिहाद मध्ये ज्या 35 तुकडे करण्यात आले, त्या बिचाऱ्या मुलीचा जो खुनी आहे तो तुरुंगात शिकतोय आणि त्याच्या परीक्षेसाठी न्यायालय त्याला तारीख पुढे ढकलतं. अशा प्रकारची कायदा व्यवस्था असेल तर फार कठीण आहे या देशाचं आणि इथे कुठेतरी आता मुळावर घाव घातला पाहिजे साहेब. आणि ज्या पद्धतीने आता आपण जो म्हणतोय की काय त्याने सुरा हातात घेतला, हातोडी, आणि सहज जाऊन त्याने एखाद्याला मारलं, हे असं सहज शक्य होत नाही. त्याच्या मागे जी काही पाळंमुळं आहेत ती खणून काढली पाहिजे. ज्याचे समर्थक कोण आहेत, आणि याला जसं मगाशी नितीन शिंदे साहेबांनी सांगितलं की जी ब्रेनवॉश केला जातो, हा ब्रेनवॉश नाहीये, हे मुळातच त्यांच्या विचारसरणीमध्ये आणि त्यांच्या शिकवणीमध्ये आहे, जे संपूर्ण देशभरात नाही तर जगभर जो काही जिहादी कारवाया चालू आहेत ते केवळ आणि केवळ त्यांची ती शिकवण आहे की या जगातून पूर्णपणे हिंदू नष्ट व्हावा, यातून काफिर नष्ट व्हावे आणि इथे पुन्हा एकदा गजवाए हिंद स्थापन करायचे, याची ह्या सगळ्या घटना आहेत. बिलकुल. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे का आपण जगाचा इतिहास वाचत नाही, देशात काय चाललं हे पाहत नाही, राजकारणातल्या उड्यांवर लोकांचं जास्त लक्ष असतं आणि आज हिंदू संपत चाललाय. मी माझं पुस्तक कैसे बने इस्लामी देश मध्ये या घटनांचं वर्णन केलंय. जगातले 58 देश, यापैकी फक्त 13 देश हेच फक्त तलवारीने बनले, बाकीचे 35 देश डेमोग्राफी चेंज करून बनले. आज सांगलीसारख्या भागात, कोल्हापूर सारख्या भागात, महाराष्ट्रासारख्या राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मुसलमानांची संख्या वाढते, म्हणून जिथं जिथं हिंदू घटला तिथं तिथं तो कटला. हेच होतंय. पण या डेमोग्राफीवर कोणी बोलायला तयार नाही, मुळात त्याला समस्या मानायला तयार नाही. नितीनजी, तुमचं सुरेशजी अत्यंत म्हणणं योग्य आहे. राज्यामध्ये, देशामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. सरकार असताना त्याच्या घरावर बुलडोजर फिरवायला 6 तास मला स्वतःला जाऊन त्या ठिकाणी थांबावं लागलं. हिंदू एकता आंदोलन संघटनेचे पदाधिकारी आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गुरुवारी संभाजीराव भिडे गुरुजींचे पदाधिकारी 6 तास त्या ठिकाणी टळ ठोकून होते. सांगलीचे आमदार, सांगलीचे महापौर, त्या भागातले भाजपचे नगरसेवक कोणीही त्या ठिकाणी उपस्थित नसताना सुद्धा ताकद लावून विरोध करून, जर तुम्ही या ठिकाणी बुलडोजर फिरवला नाही तर आम्ही कायदा मोडू, कायदा हातात घेऊ. तिथले हिंदू महिला एवढ्या आक्रमक होत्या, त्यांनी साथ दिली. तो बुलडोजर अडवला. बुलडोजरच्या आडवं मला स्वतःला पडावं लागलं. मग तो बुलडोजर त्या फरीद शेखच्या घरावर फिरवला गेला आणि हा बुलडोजर फिरवण्यासाठी 6 तास गेले. का तर महापालिकेचा जो नगर विकास खात्या अधिकारी होता, प्रभू नावाचा, तो त्याच्या नोकरीची काळजी करत होता आणि माझी नोकरी या ठिकाणी जाईल म्हणून त्याच्यावर ते बेकायदेशीर बांधकाम आहे ह्याची तो नोटीस लावत नव्हता. त्यासाठी आम्हाला झगडावं लागलं. दुसरी बाब सुरेश की
तो ज्या वेळेला तो इतका क्रूर कर्म आहे फरीद शेख की त्यानं जाताना तिच्या साडीला तो चाकूला लागले रक्त पुसून गेला आणि त्या सर्व हिंदूंना मी परत येतोय असं सांगून गेला. आज अखेर त्या भागातली अनेक हिंदूंनी पलायन केलेलं आहे. अनेकांच्या घराला कुलूप आहेत. मी स्वतः एका घराचं कुलूप काढून त्या ठिकाणी त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी त्या घरात बसून चहा पिलो आणि म्हटलं हा फरीद शेख परत येणार नाही, त्याला फाशीमध्ये अडकवणार, अन्यथा हिंदूंना एकत्र करून त्याला ठेचून मारायला लावेल. परंतु तुम्ही अजिबात घाबरू नका, तिथली किराणा मालाची दुकानं बंद आहेत. तर राज्यातल्या सरकारमधल्या लोकप्रतिनिधींनी त्या घराच्या एरियामध्ये गेलं पाहिजे. त्याच्या मागच्या बाजूला जो मुजावर प्लॉट नावाचा एरिया आहे तिथं संपूर्ण मुस्लिम वस्ती आहे. त्यांना हा जो विघ्नहर्ता शांती कॉलनी आहे ही सुद्धा मुस्लिम बनवायची आहे आणि एक एक घरं कमी कमी करत त्या तिथून हिंदूंना सगळ्यांना पळवून लावण्याचा एक फार मोठा कट चित्र आहे. पण हे विषय सभागृहात येत नाही. आमदार हिंदुत्ववादी म्हणून बोलत नाहीत. तुमच्यासारखे चॅनल फक्त या ठिकाणी बोलतात, पण या ठिकाणी प्रेसला बातम्या येत नाहीत. वर्तमानपत्र्या ह्या बातम्या छापत नाहीत. नितीनजी, सुदर्शन सोडून कोणत्याही चॅनलने हे धर्मयुद्ध आहे असं म्हणलं नाही. ते सगळे किरकोळ वाद आहे असं म्हणताय. हे सगळे डाव्या विचारसरणीचे पुरोगामी सर्व धर्म समभाव मानणारे गांधी नेहरूंच्या विचाराचे आहेत. फक्त सुदर्शन चॅनल हे एकमेव चॅनल वाचा पडतोय. परंतु सुदर्शन चॅनल जे विषय देते तुम्हाला की हिंदू कटतोय, हिंदू कापला जातोय, हिंदू संख्या कमी होत्या, मशिदींची संख्या दिवसेंदिवस वाढतीये, मुस्लिमांची लोकसंख्या वाढतीये, पण त्यासाठी सभागृहामध्ये बोलायचं, हा विषय सभागृहामध्ये आणून आता सुदैवानं तुमच्या हातामध्ये राज्याची सत्ता दिली आहे, देशाची सत्ता दिली आहे. हे निर्णय झाले पाहिजेत आणि पोटतिडकीने मांडले पाहिजेत. बिलकुल. सतीची आता समस्या म्हणजे अशा घटनेच्या निमित्ताने चर्चा होती, लोक हळहळ व्यक्त करतात आणि पुन्हा विसरून जातात. निर्णायक प्रश्न असा आहे का महाराष्ट्रातली डेमोग्राफीवर काम कधी होणार, अशा प्रकारच्या अपराधांच्या पाठीमागचे कठमूल्य कधी शोधले जाणार, लांड्या विचाराच्या लोकांवर काही वेगळा कायदा महाराष्ट्रात येणार का नाही येणार? नाही, आता हिंदूंनी एकत्र येऊन यावर खरोखरच विचार करायची वेळ आलेली आहे. म्हणजे खरं तर ती वेळ निघून गेली आहे आणि आता हिंदू अगदी संपत चाललेला आहे. अनेक राज्यांमध्ये भारतामध्ये बघतोय की ठिकठिकाणी आता मुसलमानांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, हिंदू अल्पसंख्य होत चाललाय. आता आज तर तुम्हाला जर कालची बातमी असेल तर मीरा भाईंदरमध्ये सुद्धा उघड्यावर जे काही जनावर आहेत ती कापायला त्यांनी आता बंदी घातलेली आहे. म्हणजे हिंदूंना जास्तीत जास्त त्रास होईल, शारीरिक मानसिक त्रास होईल आणि ते वैतागून तिथून निघून जातील, नाहीतर अशा प्रकारे त्यांचे मुडदे पडतील. अशा प्रकारचा एक संदेश या निमित्ताने यांना द्यायचा असतो. यांच्या घरामध्ये मटण कापायला खरं सुरे असतात की माणसं कापायला, हा खरा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि हिंदूंच्या घरामध्ये त्या भाजी कापायला असणारे जे काही सगळे हत्यारं असतात, बारीकी विडी वगैरे असते, त्याने यांच्या हातोड्यांचा आणि कुऱ्हाडींचा आणि यांच्या कोयत्यांचा सामना आम्ही कसा करायचा? त्यामुळे आता सरकारने आम्हाला आता हिंदूंना खरं तर स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःच द्यावी की हिंदूंनो, पोलीस तुमचं संरक्षण करणार नाहीयेत, सेना तुमचं संरक्षण करणार नाहीये, आता तुम्हाला तुमचं संरक्षण करायचंय आणि सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन आता हिंदूंना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याची गरज आहे. कारण एखादा चुरा घेऊन आला, हातोडा घेऊन आला तर जसं हे म्हणतात की आम्ही आमच्या घरांना दारांना कुलूप लावून आम्ही पळून जातोय, तर तसं आता चालणार नाहीये. पुढे येऊन त्याचा एकाचा प्रतिकार करायला पाहिजे आणि कायदा सांगतो की जर माझ्या जीवाशी आलं, माझ्या प्राणावर बेतलं, तर समोरच्याचा अगदी निष्पात करण्याचा आणि त्याचा जीव घेण्याचा सुद्धा कायद्याने अधिकार, स्वसंरक्षणाचा अधिकार प्रत्येकाला दिलाय. हा भारताचा कायदा आहे आणि हा कायदा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे आणि हिंदूंना शिकवला पाहिजे. सुरेशजी. नितीनजी, पोलीस पण तेवढेच अपराधी आहे. 9 महिन्यापासून त्रास दिला जात होता, ते लगातार कंप्लेंट करीत होते. 9 महिन्यामध्ये जर या जिहाद्याचा बंदोबस्त केला असता तर हे हिंदू परिवारातले हे 2 जण वाचले असते. अरे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. गेले 6 ते 9 महिन्यापासून हा त्यांना त्रास देत होता. त्यांच्या घरावर बॅटरी मारत होता, त्यांच्या घरासमोर उघड्यानं आंघोळ करत होता, त्यांच्या घरावर दगडफेक करत होता. परंतु पोलिसांनी ज्या पद्धतीनं दखल घेतली पाहिजे ती दखल पोलिसांनी घेतली नाही. याला पोलीस प्रशासन सुद्धा तेवढंच जबाबदार आहे. आता आम्ही हिंदू एकता आंदोलन आणि श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं
आता हिंदूला आणि ह्या तुमच्या चॅनलद्वारे सुदर्शन चॅनलद्वारे आवाहन करतोय की अजून सुद्धा काही हिंदूंना अशा पद्धतीनं जर त्रास होत असेल तर तुम्ही आम्हाला येऊन आमच्याकडे तक्रार द्या. त्या जिहादी क्रूरकर्मा मुस्लिमांचा आम्ही बंदोबस्त करू, तुम्हाला त्यातून मार्ग काढून देऊ. ही घटना घडल्यानंतर काही ठिकाणून मला पत्र आलेत, काही ठिकाणून फोन आलेत की आमच्या भागामध्ये 200-500 हिंदूंची घरं असताना फक्त 2 घरं मुस्लिमांची असताना त्या ठिकाणी रात्री अपरात्री 200-200, 400 मुसलमान एकत्र येत आहेत. मशीद बांधायचा त्या ठिकाणी कट शिजतोय. तर त्या ठिकाणी तातडीनं जाऊन बैठक घेऊन त्यांना मशीद कशी बांधता येणार नाही, त्या ठिकाणी मशीद कशी उभा करता येणार नाही, यासाठी आम्ही मार्गदर्शन करून त्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या चॅनेलच्या द्वारे तमाम हिंदू बांधवांना, भगिनींना, मातांना विनंती करतो की ह्या कुटुंबानं यापूर्वी जर हा त्रास आमच्या संघटनेकडं अथवा शिवप्रतिष्ठानकडे जर सांगितला असता तर त्यांचा प्राण वाचला असता. भविष्यात हे प्रमाण पुन्हा वाढत जाणार आहे. जर कोणाला हिंदूंना अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर त्यांनी आमच्या संघटनेशी, हिंदू जनजागृती असू दे, हिंदू एकता आंदोलन असेल, शिवप्रतिष्ठान असू दे, या संघटनेशी संपर्क साधा. तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल. पोलिसांना त्या ठिकाणी कारवाई करण्यास आम्ही भाग पाडू. बिलकुल. या प्रकारे पुढं आल्याशिवाय काही होणार नाही, हे खरं आहे. पण आता याला कायद्याने कसं बंद करणार? तर एक कायदा गुजरातमध्ये त्याला अशांत धारा कानून तिथं म्हणतात. राजस्थाननी पण असा कायदा आणला आहे. जिथं डेमोग्राफी बदलती अशा भागात हिंदूंची प्रॉपर्टी फक्त हिंदूच घेऊ शकतो, मुसलमान घेऊ शकत नाही. सांगलीत किंवा महाराष्ट्रात असा कायदा आला पाहिजे, याची मागणी या निमित्ताने झाली पाहिजे, याची राज्यभर चर्चा झाली पाहिजे. सतीशजी. नाही, तुम्ही म्हणताय तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मी काही ठिकाणी स्वतः अनुभवलंय की अशा प्रकारचा जेव्हा हिंदूंनाच नाही तर कोणालाही त्रास दिला जातो तेव्हा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस हात वर करतात, पोलीस एक एनसी लिहून घेतात, त्या व्यक्तीला बोलवतात, समज देतात आणि सोडून देतात. तो प्रसंग काय आहे, त्याचं गांभीर्य काय आहे, त्याचं ते पुढे जाऊन त्याचा एखादा गुन्हा होऊ शकतो का, याच्या संदर्भात पोलीस कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत. आणि पोलिसांच्या दृष्टीने असं असतं की अहो तिथे काही गुन्हाच घडला नाहीये तर आम्ही दखल कुठून घेणार, कुठल्या कायद्याच्या आधारे आम्ही ही दखल द्यायची. तरी अशा पद्धतीची जी मानसिकता आहे, तो तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तो कायदा तर झालाच पाहिजे. आणि जसं महिलांसाठी जे विशेष पोलीस पथक आता तयार केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने, तशाच प्रकारचं पोलीस पथक आणि एक वेगळं विभाग अशा प्रकारच्या ज्या घटना घडतायत आणि मानसिक त्रास हिंदूंना दिला जातोय, शारीरिक त्रास दिला जातोय आणि त्याचं पर्यावसन कुठेतरी खुनामध्ये होतंय, त्यांच्यासाठी एक हेल्पलाईन आता महाराष्ट्र सरकारने चालू करावी आणि तात्काळ त्या संदर्भात कारवाई करावी. म्हणजे महाराष्ट्रात एखादा तुकाराम मुंडे आल्यानंतर आम्हाला फसायचं एखादं डिपार्टमेंट दिसायला लागतं की या देशामध्ये, या राज्यामध्ये कुठेतरी अशा प्रकारचा अन्न सुरक्षा कायदा आहे आणि अन्नाच्या संदर्भात इतके कायदे आहेत आणि इतके सुधारणा होते. आमच्याकडे इतके पोलीस ऑफिसर आहेत. शेषन पुन्हा आठवले लोकांना, जसं TN शेषन. अगदी. म्हणजे एक अधिकारी सुद्धा अशा प्रकारचा काम करू शकतो, पण आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांना कामं करायची नाहीयेत. आणि ती कामं करायला भाग पाडण्यासाठी आता कुठेतरी जनतेनेच आता पुढे यायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या कायद्याची मागणी करायला पाहिजे. बिलकुल. या पॅटर्नवर पण चर्चा झाली पाहिजे. मी तर म्हणतो की अशी पुस्तकं काढली पाहिजे, अशी भाषणं केली पाहिजे. मीही सांगलीत आलो होतो नितीनजींच्या कार्यक्रमामध्ये, मला वाटतं गुढीपाडव्याचा दिवस होता. हे सगळं लोकांना सांगितलं पाहिजे का कचरा टाकल्या गेला ही एक घटना नाही आहे. मुलांना सुसू करायला लावतात, घरासमोर आंघोळ करतात, काय नाही करत. म्हणजे असं काय करतात, मग आपण काहीतरी उपाय केले पाहिजे. निदान हिंदूंनी आपल्या घरापुढं डुकरं पाळायला तरी सुरुवात केली पाहिजे. आम्ही दिल्लीमध्ये ही अपील केली आणि त्याचा मोठा परिणाम दिसला. आम्ही इथं सुअर म्हणतात त्याला हिंदीमध्ये. नितीनजी, सांगलीमध्ये सुद्धा जो हिंदू मुसलमानापासून पीडित असेल, खास करून जिहाद्यांपासून, त्यांना सुअर म्हणजे डुक्कर द्यायची व्यवस्था सुरू करा. मी स्पॉन्सर करायला तयार आहे. केली जाईल, नक्की केली जाईल. सुरेशजी, आपण जो मुद्दा मांडला, हिंदूंची प्रॉपर्टी हिंदूंना दिली पाहिजे. आता मी जिथं राहतो त्या माझ्या घरापासून जवळच नळभाग नावाचा परिसर आहे. त्या ठिकाणी कदमवाडा, पवाडवाडा, शिंदेवाडा, हे सगळे वाडे या हिंदूंनी मुस्लिमांना विकलेले आहेत. म्हणजे हळूहळू तिथला हिंदूंचा टक्का कमी होतोय. आणि वैशिष्ट्य हे विकत घेत असताना हिंदूंना मुस्लिम लोक जास्त पैसे देतात, त्यामुळे आपले हिंदू लोक त्या ठिकाणी त्यांना विकतात. म्हणून तुम्ही जो कायदा सांगितला, ह्या कायदा उद्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आला पाहिजे. जसं हिंदू धर्म
महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा आणला म्हणून आता धर्मांतराला त्या ठिकाणी आळा बसणार आहे. तशा पद्धतीनं हिंदूंची प्रॉपर्टी हिंदूंनाच दिली पाहिजे, विकली गेली पाहिजे. यासाठी जर बाहेरच्या राज्यात कायदा होत असेल तो महाराष्ट्रातलं सरकार, महायुतीचं सरकार, हिंदुत्वादी विचाराचं सरकार, सुरेशजी चव्हाणकेने सुचवलेला हा कायदा मोठ्या ताकदीनं सगळ्या आमदारांनी, हिंदुत्वादी आमदारांनी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात त्यांनी मांडला पाहिजे आणि मंजूर केला पाहिजे. आणि हे जे आक्रमण आहे हे हिंदूंच्या प्रॉपर्टी बळकवायचं जे आक्रमण आहे ते आक्रमण उधळून लावलं पाहिजे असं मत. बिलकुल. तुम्ही दोघांचे खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमाला जे पाहत असतील त्यांनी फक्त पाहू नये तर या चळवळीत सहभागी व्हावं. सुदर्शन फक्त चॅनल नाही आहे, एक मोमेंट, एक आंदोलन आहे. देशातल्या गद्दारांच्या विरुद्ध, नमक हरामांच्या विरुद्ध, लांड्या विचाराच्या विरुद्ध चाललेल्या या चळवळीमध्ये सहभागी व्हा. मी शेअर करा, लाईक करा म्हणत नाही, कारण ते तर खूप सामान्य गोष्ट आहे. म्हणून साथ द्या. आजच्यासाठी एवढंच. नमस्कार.